सुरुवातच किती मस्त झालाय. पाऊस सुरू आहे. व्ह्यू मस्त आहे पप्पांच्या घरात बेडरूममधून. ॲक्च्युली मोबाईलचं बेडरूम आहे. उठलो, आंघोळ केली, कारण की इकडे थोडं लवकर करायला लागते. ह्या घरातले काही नियम आहेत. काम करा नाही करा, आंघोळ वगैरे लवकर करून बसायचं असतं. मग आंघोळ केलं आहे, रेडी झालं आहे. गाडी तर आपली कधी भेटेल आता अपडेट नाही अजून. अजून 10 नाही वाजले, त्याच्यामुळे 10 वाजल्यानंतर एक कॉल करून बघतो, म्हणजे मला पूर्ण दिवसाचं पुढचं प्लॅनिंग करता येईल काय करायचं आहे करून. तर नमस्कार, मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सकाळचं वातावरण खरंच मस्त आहे. हे आपल्याकडून असं व्ह्यू नाही भेटत आपल्या घरातून, पण इकडून आहे चालेल. बघायची लहानपणापासूनची सोबतची आहे. काही गोष्टी पहिल्याच बॅगमध्ये पूर्ण बॅग घेतलेली झोमॅटोची. मग सोबत घातलं मम्मीने काल रात्री धुवून दिलं. ओके बोलते बघ असं तुमच्याशी ठोर लावून. इकडे अलाव नाही आहे, ठीक आहे. आय रिस्पेक्ट देअर प्रायव्हसी. त्यांना असं त्यांचं असं आहे का त्यांना त्यांची लाईफ प्रायव्हेट ठेवायची आहे, जी ऑफकोर्स ऑलमोस्ट एव्हरी पॅरेंट्सला वाटते आपल्याकडच्या. घरातलं काही कळलं नाही पाहिजे, दॅट्स वाय ते ॲक्च्युली अलाव नाही करत मला. आय होप जेव्हा आपलं सगळं असेल, स्वतःचं घर वगैरे असेल, आणि जेव्हा ते आपल्याकडे येतील, शिफ्ट होतील, तेव्हा आय होप का ते आपल्याला अलाव करतील आपल्या घरात. ह्याच अपेक्षा सुरू आहेत आपल्या ब्लॉगिंग. सध्या आहे बसून चहा वगैरे मागतो जरा, किंवा स्वतः करतो. आधी पण करायचं आणि बसतो, मग पुढच्या अपडेटची वाट बघतो. थोडंसं ते काम आहे, काल कॉपी करायचं तर काम केलं आहे. थोडंफार एडिट वगैरे करता येईल, जास्त करता येणार नाही, की वेळ पण नाही आहे. आणि बाकीचे कामं पण लूपमध्ये ठेवले. चला फक्त चहाचं काय होतं का आधी देतो अपडेट तुम्हाला. चला ब्रेकफास्ट घेतला आता, ब्रेड आणि ऑमलेट. चहा मागितला, अजून आला नाही आहे, बघू. आणि असं मस्त वातावरण. असं वातावरणात खायला मजा येते. अशा वातावरणात ब्रेकफास्ट एन्जॉय करायला मजा येते. जास्त चला बोलू पण नाही शकत. ते आजचा सकाळचा आपला नाश्ता. या नाश्ता करायला. हे जिग्नेश भाईने आधी मेसेज टाकला मला व्हॉट्सअपवर गाडीच्या आपल्या. बघा कशी खोलली बिचारी परी आपली. आणि हे बघा वाजल्यात आता संध्याकाळची 4 वाजून 10, 12, 13 मिनटं. हे आणि कॉल केला मग त्याच्यानंतर त्यांनी मला कॉलवरती मला सांगितलं, हे जे फोटो पाठवल्यात ते उंदराने तुमची वायरिंग गाडीच्या मधून कतरलं आहे. म्हणून वॉट. हां, आणि गाडीमध्ये अजून नुकसान झालं आहे. वायरिंग जे मेन सॉकेटमधून येते ECMमधून ती कतरली गेलं आहे. त्याच्यामुळे गाडीला प्रॉपर पॉवर पण नाही भेटत आहे, आणि त्याच्यामुळे गाडीचे अजून अदर पार्ट्स पण उडू शकतात. त्याच्यामुळे वायरिंग पण चेंज करायला लागेल. त्याचा थोडा खर्च आहे. माझ्याकडे तर ऑप्शनच नव्हतं तसं, पण त्यांनी आता एवढं लाईव्ह रूट पाठवलं मला, तर ठीक आहे बदला आता काय ऑप्शन. हां, थोडा और खर्च हवा करा, ऑप्शनच नाही. गाडी जर चालली नाही आपली तर तसं पण आपण मायनसमध्येच आहेत, कारण की दुसरा दिवस आहे आज. आपण रेव्हेन्यू जनरेट करत नाहीत, कमवत नाही आहेत आपण आज. काल पण नाही कमवलं आपण, आणि त्याच्यात गाडीला पण खर्च आहे. तर गाडी तर करणं गरजेचं आहे. तर फार प्रॉब्लेम होणार आहे. तर करा, पण प्लीज आज जर जमलं तर आज गाडी द्या. कसं आज जर गाडी भेटली तर ॲटलिस्ट उद्यापासून प्रॉपरली ऑनलाईन राहता येईल, कारण की घरी बसून होणार नाही. आज सेकंड डे आता पप्पांच्या घरी आहे मी. जाता नाही त्याहून मला कुठे प्रश्न पडला आता काय करू. पण तुम्हाला सांगतो ना, हे बघून ना माझ्या मनाला एवढं वाईट वाटलं ना. म्हटलं हे 2 उंदरं सापडली गाडीमध्ये, लाईव्ह जिवंत 2 उंदरं होती. त्यांनी काढली ती उंदरं. घरटं बनवलेलं आहे याच्यामध्ये, त्यांनी घर बनवलेलं उंदरांनी. अरे काय यार,
म्हणजे काय माझीच गाडी भेटलेली का? ऑलरेडी माझ्या लाईफमध्ये भरपूर काय काय चाललं आहे, भरपूर त्रास सुरू आहे, फायनान्शियली मी वीक आहे, मला कळत नाही मी मॅनेज कुठून करू पैसे जेव्हा काही अडचण येते. आणि त्याच्यात असं एक्स्ट्रा ते सांगतात और म्हणजे अजून काही केलं असतं तर अजून प्रॉब्लेम झाला असता. प्रॉब्लेम संपायचं नाव घेत नाही आहे. बसून त्यांचा कॉल आला का निघणार आहे ऑटो घेऊन, कारण की लांब आहे सर्व्हिस सेंटर, आणि आय होप उद्यापासून मला ऑनलाईन चालू आहे. हाँ, गाड़ी में मैग्नेट कॉइल और ईओटी सेंसर हाँ, चेंज करना पड़ेगा. लेकिन हुआ क्या? खराब हो गया है, उड़ गया है वो. लेकिन वो क्या रीजन, पानी भी नहीं गया क्या? नहीं, अभी शॉर्ट हो गया है वो एक्चुअली. और कॉइल लगभग आपका मतलब दोनों मिला के जाएंगे खर्चा तो भी लगभग 6,000 के आसपास. 6,000 के आसपास जाएगा. हाँ, लेकिन गाड़ी कब मैग्नेट तक? कॉइल ही हाँ, 5,000 का. अच्छा, गाड़ी कब तक मिलेगा लेकिन? गाड़ी 1 मिनट, अभी गाड़ी कब तक दे सकते हैं? कॉइल देखना पड़ेगा उसका अवेलेबल है क्या, वो चेक करता हूँ मैं. हाँ हाँ, चलेगा ना. हाँ मतलब मैं जल्दी देख के फिर होएगा बाद में तो बोलता हूँ. हाँ, जल्दी होगा तो अच्छा है ऐसा. हाँ हाँ हाँ, अवेलेबल रहता तो मैं आज ही दे देता, पर वो हाँ. एक्चुअली यहाँ पे तो अवेलेबल नहीं है. मॉडल का अलग आता है. 6G का जो लग जाता है ना, हाँ तो हो हाँ, जाता था. बराबर. चेक करता हूँ मैं, बताता हूँ आपको. हाँ देखो, आपको मैंने फोटो भेजा है. हाँ. गाड़ी में है ना, चूहा भी निकला 2. अरे बाप रे. पूरा वायरिंग सॉकेट खाया हुआ था उधर से, ईसीएम के सॉकेट के इधर से. तो ठीक है, क्या कुछ करना पड़ेगा? तो रिपेयर करना पड़ेगा और सॉकेट पूरा बनाना पड़ेगा. कुछ 450-500 रुपया बढ़ेगा. और लेकिन वो आज हो जाएगा? हाँ, हो जाएगा हो जाएगा. हाँ प्लीज कर दो ना उतना. हाँ हाँ ठीक. जिंदा चूहा था कि मरा हुआ था? नहीं नहीं, जिंदा ही था. अरे बाप रे. भगाया जैसे तैसे करके निकाल के. लेकिन जगह किधर था वहाँ पे उसको? अंदर फिल्टर बॉक्स के इधर किधर बैठा था. अरे बाप रे यार, तो परेशान करके रखा है. ठीक है, कर दो. हाँ जिग्नेश भाई. ओके, ठीक है ठीक है, चल. चलेगा. निघालो आता गाडी घ्यायला. फोन आलेला सर्व्हिस सेंटरमधून. हेल्मेट घेऊन चाललं. हेल्मेट घेऊन आलेलं ना का, ऑटो मागवलं आहे. ऑटोमध्ये चाललो आता, ऑप्शन नाही आपल्या माझ्याकडे. 3643 दाखवतोय खरा मला. हां, 77 दाखवलेलं. हो हां, नाही वाढले तर चालतील ना. हो हो. अच्छा, एक्सेप्टच नाही करत आहे. चार्जिंग कमी. हा बरोबर, 3% हरत ना, चार्जिंगला लावायला लागेल. नाही, गाडीच आहे सगळं, गाडीच घ्यायला चाललंय. लावायचं काम दिलंय जुगनूवाल्यांनी. ऑनलाईन ऑटो. एक्स्ट्रा इन्कम हे सुरू झालंय पालघरला आता ना. आम्हाला पण सोयीशीर पडते ना. आता एवढं मध्ये मी बाहेर मेन रोड पर्यंत जायला लागतं ना रिक्षा शोधत. फोन केला तर आम्ही कमसे कम 100 रुपये तरी आम्ही घेणार. गेली ना ह्या रस्त्याला जायला, हा, कलेक्टर ऑफिसला, तर कोणी काय माहिती घेतो का. अच्छा, बरोबर. ट्रॅफिक बघा किती आहे. फुल ट्रॅफिक जाम झालंय. चालत निघालो, अक्षरशः चालत निघालो. ट्रॅफिक आहे तर एक तर सर्व्हिस सेंटर बंद झाला, परत प्रॉब्लेम होईल मला. गाडीची जाम गरज आहे. चालत निघालो, ट्रॅफिक ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक जाम झालंय. भेटली गाडी. गाडीचा बिल किती झाला दाखवतो. 5130 गाडीचा बिल झाला. तर गाडी तर नीट झाली ऍटलिस्ट. मुंद्रा घुसलेली गाडीत, ती नुकसान झाला माझं मुंद्रांमुळे. मीटरचा पण इश्यू झालाच आहे ना. चावीचा सेट पण, चावीचं लॉक बदलायला सांगितलं त्यांना. चावी पण प्रॉपर काम नाही करत आहे. नुकसानच आहे. मला निघू आधी इकडून. गाडी तर भेटते ऍटलिस्ट. हेल्मेट घेऊन आलेलो. कायदा पाळणं गरजेचं आहे. तर मला तर असं वाटते माझ्यावर टपोन असतात कधी फाईन लावता येईल करू याच्यावरती. इथे पण फाईन लागतो मला विदाउट हेल्मेटचा.
एखाद दिवस मला रिक्षात बसलेलं तर पण पाहिला हेल्मेट. चल झाली बाबा, चल बाय. मस्त चल आवा लागला बाहेर, इंद्रांनी वाट लावली ना म्हणून. चला निघूया तिकडे, मध्ये तर तुम्हाला अपडेट पुढचे. मॅडमला आलेला क्लासला यायला लगेच ते नवीन कुठून कुठून दिसतं ना, शोधून कुठून काढत हे प्रकाश टॉकीजच्या लाईनला आता ते नवीन कुठून कुठून शोधून काढतं ना, कशी काय काढते काय मध्ये काय घ्यायचंय. ती असं नवीन कुठे कुठे सुरू झाले असतील ना खाण्याच्या गोष्टी, बरोबर शोधून काढते. कशी काढते काय माहिती, टॅलेंट आहे तुझ्याकडे, टॅलेंट तेवढं. या गल्लीतून मला पण माहित नव्हतं, मी स्वतः डिलिव्हरी करतो तरी तिला बरोबर माहित होतं इकडून नवीन सुरू झालंय ते बरोबर घेऊन आले. ड्रेस आहे आता बघू काय घेतंय अजून. घेतंय काय घेतंय. हा बरं घ्यायचं सांग त्याला. हा मी बोलतो बरं. स्टोर मध्ये आला होता मॅटिंग टाकून घेतो, त्याची मॅटिंग खराब झाली ना आपली, मग ती इकडे बनवून देतात ते लोक. कारण की मी 1-2 दुकानात शोधली आता, भेटली नाही मला. गेलो तिकडे पण एसोरीच्या दुकानात भेटली नाही. विचार केला बनवूनच घेतो. ते काय होतंय त्याच्यामध्ये होल्स आहेत मी तो दाखवतो. हे होल्स आहेत म्हणजे त्याच्यातून पाणी मध्ये जात राहील पावसाचं, आणि ह्याच्या खालती बॅटरी आहे, खालती बॅटरी आहे, त्याच्यामुळे तापून गेलं गरजेचं नाही तर अजून मोठा फटका लागेल. पण फटका लागलाच आहे गाडीचा तर अजून मोठा होईल म्हणून टाकून. पण विचार केला थोडा खर्च झाला तर अजून करून घेतो थोडंसं, हे टाकून घेतो बॅटरी. अरे अंडे काढायला लागते टाकायला. हे माप घातला होता प्रत्येक मापाला बसून मग हो फक्त करून कट करतो. झालंय लावून परफेक्ट फिटिंग तर नाही होणार की शेवटी कंपनी भेट नाही लावलं काय काय कसं करायला लागते. काय करू ठीक आहे झालं. निघतो चला इकडून पोचायचं भगाला घरी पोचवायचं आधी. हे आमची तिकडे घाई झाली म्हणून आम्ही हे घरी आणलं पार्सल खायला. ही मॅटिंग लावली तर दाखवली तुम्हाला, आणि हे असे ठेवलं छोटे छोटे होल पाडले आणि स्प्रे मागवलाय रॅट रिपेलिंग स्प्रे. कुठे कुठे मारायचं म्हणजे गाडीत घुसत नाहीत म्हणा. चला ट्राय करूयात. काढतात एक एक करत काढायला लागेल. मारून घेतो इकडे तिकडे मारतो उलसत त्याच्यातून. स्पेल एकदम बेकार आहे सर.
एक स्प्रे संपला पण अजून एक मागवला मी आता एक थोड्या वेळात. एक संपला पण स्प्रे 80 ml आहे आणि अजून एक मागवला आहे. पुरला नाही तर सगळीकडून लागला नाही अजून लावून टाकतो यार. एवढा 5-6 हजार रुपये खर्च होण्यापेक्षा 300-300 रुपये गेलेले बरे झालं. वाचत आहे पाहिजे थांबलं ते येईपर्यंत मग कंटिन्यू करतो. अजून एक स्प्रे मागवला सेम ब्रँडचा एक यांचाच मागवला आणि अजून हे मागवलं. एक लिक्विड ठेवलं आणि एक पुढे ठेवतो इकडे मे बी इकडे पण बरं पडेल ठेवल्यामुळे ठेवून देतो आणि कंप्लीट करतो. थांबा त्या वरती आलो स्प्रे करून जेवण घेतलं जेवायला कारण की आता कधी जाईल घरी ना कधी बनवेल आहे इकडे तर घेतलं जेवायला. या जेवायला पोचलो घरी. थोडंसं लेट झालं ॲक्च्युली ते लावलेलं ना स्प्रे सुकायला टाईम लागत होता त्याच्यामुळे ते सुकलं पाहिजेत त्याशिवाय थोडं लेट झालं. सुकल्याशिवाय ते प्रॉपर काम नाही करत नाही. तर बोलच राहिलं असतं ते घेऊन गेलं असतं सुकेपर्यंत थांबायला लागलं. पावसाची खराब फारच वगैरे सगळं पाणी इकडून सगळं शिरणार आहे. दरवेळेस आहे मागच्याही पण असाच त्रास झालेला. आलो घरात तुम्हाला बिल दाखवतो. तिकडे प्रॉपरली दाखवता ना आलं. मेन हे चेंज झालं ना. अरे स्टार्टर कंपोनंट आहे 2794 रुपीज. सेन्सर 200 रुपये. दुसरं काय फॉल्ट डायग्नोसिस हे फॉल्ट शोधण्यासाठी बाबा 252 रुपीज. मॅग्नेट कॉईल रिप्लेस 650 रुपये आणि वायरिंग रिपेअर 450 रुपये. टोटल अमाऊंट प्लस लेबर चार्जेस बघा किती घेतले. 1600 रुपये लेबर चार्जेस आहेत फक्त. बापरे म्हणजे काम झालेलं 3500 लेबर 1000 रुपये 1500 रुपये लेबर. टोटल बिल 5130 रुपये. हे 2 पैसे मायनस केलेत. हे भगवान काय करायचं कळत नाही. खर्च एवढे आहेत ना इकडे कमाई नाही तेवढे खर्च व्हायला लागतो. अशी परिस्थिती झाली. गाडी नीट करणं पण गरजेचं होतं. 5-7 दिवस पण ठीक केलं. ॲटलिस्ट गाडी तरी भेटली मला. आता काय काम नाही आहे दुसरं. जेवून तर आलो घरीच पप्पांच्या. तर आरामच करायचा. उद्यापासून ऑनलाईन राहायला लागेल. ऑब्व्हियसली 2 दिवस सुट्टी पण झाली प्लस खर्च पण झाला. त्याच्यामुळे आता ऑनलाईन आल्याशिवाय पर्याय तसा पण नाही. ऑप्शन लाईफ ऑप्शनच नाही आहे आता. असं झालं आहे. एकच फक्त आहे ते करा बस. नाही तर संपला विषय. काय नाही आता फक्त झोपतो डायरेक्ट. चला हवा लावला आता आपण इकडे संपवत. लवकरच भेटूयात. हे काय चांगल्या आणि नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत